पुण्यात नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण, नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। पुण्यातील सिंहगड रोड, निंबजनगर, डेक्कन परिसरातील पाणी ओसरायला सुरुवात, एनडीआरएफच्या पथकाकडून नागरिकांचं रेस्क्यू। पावसामुळे रायगडसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी, पुण्यातील पुलाची वाडी परिसरात शॉक लागून चौघांचा मृत्यू, ओंकारेश्वर मंदिरही पाण्याखाली। खडकवासला धरणातून पाणी सोडणार होते तर नागरिकांचं आधी स्थलांतर का केलं नाही, पुण्यातील पूर परिस्थितीवरून सुप्रिया सुळेंचा सवाल। सर्वांनी फील्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा, मुख्यमंत्री शिंदेंचे संबंधित विभागांना आदेश। जोरदार पावसानंतर मुंबईसह उपनगरात सखल भागांमध्ये पाणी साचलं, ठाण्यातील शाळांना सुट्टी, उल्हास नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडली, बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्कही तुटला। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली, अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद, राधानगरी धरणातून 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। रायगडमधील कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, रोहा शहरात कुंडलिका नदीचं पाणी शिरलं, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। अजित पवारांकडून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा, बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क रहा, अजित पवारांचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश। विधानसभेला 255, 225 ते 250 जागा लढणार, कोणासोबतही युती करणार नाही, निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार, राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ जर एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा नाव न घेता अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला। राज्याला पूरस्थिती नियंत्रणाबाबत निधी नाही, अनिल देशमुखांनी सांगितलं ते खरं, मोदी फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, राज्यातील पायाभूत सुविधांसाठी 1 लाख कोटींची तरतूद, मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। मोदी सरकार आल्यापासून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग, एकनाथ शिंदेंवरील प्रयोग अनिल देशमुखांवर केला असावा, नाना पटोलेंचं विधान। इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्याम मानव प्रचार करणार, पुरोगामी संघटनांसोबत विधानसभा निवडणुकीसाठी 500 प्रचार सभा घेणार। जरांगेंचा फडणवीसांबाबतचा गैरसमज सरकारनं दूर करावा, जरांगे पाटलांसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत 9 तारखेला ठरवू, बच्चू कडूंची माहिती। प्रकाश आंबेडकरांची आजपासून आरक्षण बचाव यात्रा, आरक्षण वाचवायचं असेल तर ओबीसी समाजानं किमान 100 आमदार निवडून आणले पाहिजेत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा चौकशी अहवाल पुणे पोलिसांकडून सादर, 2010 मध्ये कुठल्याही अटी शर्तींशिवाय घटस्फोट झाल्याचं स्पष्ट। मनमाडमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव बंद राहणार, हमाली तोलाई कपात होत नसल्यानं हमाल आक्रमक, शेतकरी वर्गात नाराजी। ताम्हिणी घाटाजवळील रस्त्यावर दरड हटवण्याचं काम सुरू, एकाचा मृत्यू, माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद। भंडारदरा धरण परिसरात जोरदार पाऊस, पर्यटकांचं आकर्षण असलेला रंधा धबधबा रौद्र स्वरूपात, धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ सुरू। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड आणि पुण्याला आज आणि उद्या रेड अलर्ट, तर रत्नागिरी आणि नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन।